नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. छत्रपती संभाजीनगरची चिमुकली बालक आता जगभर प्रसिद्धी मिळवत आहेत. काय आहे प्रकार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरमधला एक बालक इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे. काय आहे त्याचा कारनामा, काय केलं आहे जाणून घेऊयात त्याच्या आई वडिलांकडनं. मी शरयू पगारे मस्के आणि हे माझे हस्बंड निनाद मस्के. येस, आम्ही दोघे जण शौर्याचे आई वडील आहोत आणि आम्ही शौर्याचा रेकॉर्डसाठी अप्लाय केलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये, कारण की त्याला 100च्या वरती ऑलमोस्ट 102 कंट्रीज, जेव्हा आम्ही अप्लाय केला तेव्हा 102 कंट्रीज आयडेंटिफाय करता येत होते. फक्त फ्लॅग्स दाखवलं की तो कंट्रीज आयडेंटिफाय करायचा. What country is this? Uganda. What country is this? What country? Greece. Bug the say, what country is this? Australia. India. Israel. What country is this? The country clap. पहिले तू सांग. What country is this? Ukraine. Syria. What country is this? Germany. Afghanistan. What country is this? Yes, they clap. What country is this? Japan. Taiwan. Acha, what is the capital of Spain? Madrid. Very good. What is the capital of Egypt? Cairo. What is the capital of Sri Lanka? Colombo. What is the capital of Bangladesh? Dhaka. What is the capital of Nepal? Kathmandu. What is the capital of Lebanon? Country flags of the world. Yes. What is the capital of? तर असं आहे, याला येतं सगळं काही, पण मुडी खूप आहे त्याच्यामुळे सगळं कलेकलेने घ्यावं लागतं आम्हाला. बट दॅट इज अ स्मॉल सॅम्पलर ऑफ हाऊ मेनी कंट्रीज ही नोज. हा आमचा एवढा मोठा स्टॅक आहे 105 देशांचा आणि एवढे कंट्रीज त्याला येतात. थँक्यू सो मच. आणि आता सध्या ते 107 108 कंट्रीज वरती आम्ही पोहोचलो आहोत. पण डिसेंबरमध्ये जेव्हा तो 2 वर्ष 5 महिन्यांचा होता तेव्हा आम्ही त्या रेकॉर्डसाठी अप्लाय केलं होतं. तेव्हा तो साधारण 102 कंट्रीज आयडेंटिफाय करू शकत होता आणि हा रेकॉर्ड त्यांनी 12 मिनिटात 12 मिनिट 38 सेकंड्स 38 सेकंड्समध्ये हा रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला आहे आणि त्याला रेकग्नाइज केलं गेलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ॲज अन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अचीवर. त्याला त्याचबरोबर 28 इंडियन स्टेट्सचे पण कॅपिटल्स माहिती आहेत आणि बऱ्याचशा ह्या सगळ्या कंट्रीजमध्ये ऑलमोस्ट 60 ते 70 कंट्रीजचे त्याला कॅपिटल्स माहिती आहेत. त्याचं रिटेन्शन खूप स्ट्रॉंग आहे, त्याची मेमरी पण खूप स्ट्रॉंग आहे आणि ग्रास्पिंग पण तितकंच स्ट्रॉंग आहे. आम्हाला ही गोष्ट रिअलाइज झाली जेव्हा त्याला आम्ही एक तर तो खूप क्युरियस चाइल्ड आहे, खूपच चौकस आहे, त्यामुळे त्याला सतत हा प्रश्न विचारायची सवय आहे की हे काय, हे कोण आहे. आणि आमच्याकडनं एनेबल असं झालं ते की आम्ही त्याला हे काय सांगितले, हे काय आहे हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं करेक्ट उत्तर देत होतो. तर त्याला लहान मुलांसारखं उगीच काहीतरी लाडीगोडीचं उत्तर देऊन त्याला भुलवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. सो जेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की हे काय आहे, फॉर एक्झाम्पल न्यूजपेपरमध्ये बघून जेव्हा तो विचारत आलाय की हे काय आहे, तेव्हा आम्ही त्याला सांगायचो की हे जर्मनी आहे किंवा हे काय आहे, तर हे अमूलचा लोगो आहे किंवा हे काय आहे, हे महाराष्ट्र आहे. मग आता त्याला जेव्हा लेटर्स आम्ही शिकवायला लागलो तेव्हा आता त्याला MEHARASHTRA महाराष्ट्राचं स्पेलिंग आहे ते सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सची खूप हौस आहे. तर त्याला पियानो, युकुलेले, ड्रम्स, पियानो तर त्याला हॅपी बर्थडे टू यू वगैरे अशा 2-3 ट्यून्स वाजवता येतात. पण त्याच्यात सुद्धा त्याची टेस्ट एकदम क्लासिकल आहे. त्याला बिथोवननी प्ले केलेले कॉम्पोजिशन्स आवडतात.
मोझार्टचे कॉम्पोजिशन्स आवडतात. त्यामुळे आमच्यापेक्षा खूप वेगळी, खूपच निराळी टेस्ट आहे त्याची. आणि 50 गाणी सुद्धा त्याला आता या एवढ्या लहान वयात येतात. सगळ्यांचाच हात आहे ह्या सगळ्या सक्सेसमध्ये. आमच्याकडून आम्हाला जितकं शक्य झालं तितकं आम्ही त्याची आवड, त्याचा छंद सुद्धा जोपासण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं पोटेन्शियल मॅक्झिमाइज करायचा सुद्धा आम्हाला शक्य तितका प्रयत्न केलाय. त्याच्या वडिलांनी जाऊन हे असे फ्लॅश कार्ड्स कस्टमाइज प्रिंट करून आणले, कारण की आम्हाला त्याचं प्रिंट म्हणजे कुठेही लिहिलेलं नको होतं की त्या कंट्रीचं नाव कुठेही आलंय असं नको हवं होतं. तर आम्ही हे पर्सनली जाऊन हे फ्लॅश कार्ड्स बनवून घेतले आणि आता सध्या साधारण 107 कार्ड्स आमच्याकडे आहेत. होपफुली आम्ही लवकरच त्याला सगळ्याच 195 कंट्रीजची नावं शिकवून देऊ, त्याला येतील. लेट्स जस्ट होप सो. So this is Shaurya Sharayu Ninad Maske for you. He has established his name in the India Book of Records at the age of 2 years and 5 months. मी हेमंत पगारे, शौर्याचा ग्रँडफादर. शौर्याला एकदा आम्ही प्रोझोन मॉलमध्ये नेलो होतो. तिथे हॅमलेट म्हणून एक टॉय शॉप आहे. त्या टॉय शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं जी खेळणी ठेवलेली होती त्याच्यामध्ये एक फुटबॉल होता. त्या फुटबॉलवरती जर्मनी कंट्रीचा फ्लॅग होता. तो त्याने आयडेंटिफाय केला आणि जर्मनी म्हणू लागला. तर हे कसं काय समजतंय. मग आम्हाला त्यावेळेस असं लक्षात आलं की याने कुठेतरी टी व्हीवरती वगैरे ॲड बघितली होती आणि त्याच्यावरून त्याला तो जर्मनीचा फ्लॅग लक्षात होता. असंच एक वेळा आम्ही सिटीमध्ये जात होतो, तर आम्ही गाडीतून जात असताना त्याला एक अमूलची ॲड दिसली आणि तो अमूल असं त्या ॲडकडे दाखवून आम्हाला सांगू लागला. त्यावेळेस आम्हाला या मुलाची जी लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, रिटेन्शन, ती आमच्या ध्यानात आली. आणि मग तिथून पुढं त्याचा हा छंद किंवा त्याचं पोटेन्शियल आम्ही वाढवण्यासाठी फ्लॅश कार्ड्स आणले कंट्रीचे, इंडियन स्टेट्सचे, आणि ते त्याला दाखवून त्याला आयडेंटिफाय करायला सांगू लागलो. तर असं तो करत असताना जवळजवळ तो 100च्या वर देशांचे फ्लॅग्स बघून तो देशांची नावं आयडेंटिफाय करू लागला. त्याच्या या बुद्धिमत्तेचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला मी शुभेच्छा देतो. मी वंदना हेमंत पगारे, मी शौर्याची आजी आहे. शौर्य हा खूप चंट आणि हुशार मुलगा आहे. तो खूप प्रश्न विचारून माणसाला त्याला याचे प्रश्न पडतात. हा कोण आहे, हे काय आहे, हे, आणि त्याची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यावर ते त्याच्या लक्षात राहत आहे. त्याला प्रत्येक कविता, अजून त्याला काही कुठले वाक्य असतील, म्हणजे कुठल्याही नेत्याचे किंवा कोणाचे फोटो, त्याला लीडर लोक पण भरपूर माहीत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हे लक्षात आलं की त्याची स्मरणशक्ती ही खूप स्ट्रॉंग आहे, चांगली आहे. जे सांगितलेलं त्याच्या आजोबाला तो रस्त्याने गाडीमध्ये चालत असताना सुद्धा हे काय आहे, हे कोण आहे, काय आहे प्रश्न विचारत असतो. आणि त्याची म्हणजे घेण्याची खूप प्रश्न विचारण्याची क्षमता खूप आहे आणि ते उत्तर ऐकून ते लक्षात ठेवण्याची पण त्याची चांगली हे आहे, स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळे तो हे सगळं हे करू शकला, ते म्हणजे रेकॉर्ड तो ब्रेक करू शकला. आम्हाला वाटलं नव्हतं की तो इतकं छान करेल, पण त्याच्याही पेक्षा तो जास्त करू शकतो.